आज पण्याला मकर संक्रांतीचं पतंगासारखं दिसणारं ग्रीटिंग कार्ड करा मी मदत केली आणि हे सगळं करत असताना माझ्या शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर रामकृष्ण हरी मंडळी, पण्यानं आधी पाठ घेऊन त्यावर सगळं साहित्य ठेवलं आणि वेगवेगळ्या कलरचं पेपर घेतलं. त्यानंतर मी आधी पांढऱ्या कलरचा पेपर कापून घेऊन त्याच साईज मध्ये दुसऱ्या कलरचा पेपर कापून घेतला आणि दोन्ही पेपर एका साईज मध्ये कापून झाल्यावर त्रिकोणी शेप मध्ये बिन पेपर कापून घेतलं. मग पण्यान त्रिकोणी शेप मध्ये कापलेल्या पेपरला फेविकॉल लावून व्यवस्थित चिकटवून कार्डसाठी लागणारं पतंगासारखं 2 पेज तयार करून घेतलं. मग पहिल्या पेजवर तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं पेन्सिलनं लिहून ते लाल आणि निळ्या पेनात डार्क करून घेतलं आणि पहिल्या पेजवरचं राहिलेलं सगळं डिझाईन पूर्ण करून दुसऱ्या पेजवर मकर संक्रांती अशी कॅलिग्राफी काढायला सुरुवात केली आणि कॅलिग्राफी काढून झाल्यावर त्यावर फेविकॉलचं स्पॉट लावून रांगोळी टाकली. मग रांगोळी चिकटल्यावर कार्डचं दुसरं पिन पेज तयार झालं. हे सगळं करत असताना माझ्या शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर दोन्ही पेज एकत्र चिकटवल्यावर कार्ड एकदम भारीच दिसायला लागलं. मग राहिलेल्या पेपरचं छोटं छोटं पतंग करून घेतलं कारण संक्रांतीला घरात डेकोरेशन करायचंय. त्यात पण्या काहीतरी खायला घेऊन आलता आणि एकटंच खायला. हे खायला काय आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि मकर संक्रांतीला आम्ही जे घरात डेकोरेशन करणार आहे ते बघायचं असेल तर आत्ताच पेजला फॉलो करा.